नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. 20 तारखेला मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलनकर्त्यांची वाहने रोखल्यास फडणवीसांच्या घराबाहेर बसणार. मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलनासाठी आझाद मैदानाची मागणी. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा घेण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढवणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. मेरिटच्या आधारित लोकसभेचं जागा वाटप झालं पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. काँग्रेसकडून राज्य प्रभारींना कामाला लागण्याच्या सूचना. काँग्रेसचा उमेदवार कोणत्या जागा लढवणार याची वरिष्ठांना माहिती द्या. वरिष्ठांच्या राज्य प्रभारींना सूचना. भाजपा कार्यसमितीची शनिवारी मुंबईत होणार बैठक. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बोलवण्यात आली बैठक. 80 वाहनं गिफ्ट करण्यासाठी पैसा कुठून आला? अंजली दमानिया यांचा अजित पवार गटाला सवाल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस 5 पेक्षा जास्त जागा देणार नाही. त्यांना 23 जागा द्यायला त्यांच्याकडे 23 माणसेही शिल्लक नाहीत. आमदार नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पुण्यातील वाहतुकीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी उतरले थेट रस्त्यावर. पुण्यातील कॅम्प परिसर आणि पूर्ण पुणे शहरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संशयित 3 आरोपीस लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकानं अटक केली आहे. 27 तारखेला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बिशप स्कूलच्या जवळ कॅम्प एरियामध्ये काही लोक संशयितरित्या फिरत आहेत. पोलीस स्टेशनची टीम जी आहे, PI आहेत आणि DB स्टाफ वगैरे हे सगळे गेले. तिथे त्यांना 2-3 इसम मिळाले. ते पळून जाण्याचे प्रयत्न होते. तर त्यावेळेला टीमने त्यांना पकडल्यानंतर जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यांच्याकडे चेक केला असता त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 2-3 बॅगा मिळाल्या. जवळपास 1 लाख रुपयाची रोख रक्कम होती. स्क्रू ड्रायव्हर होता, धारदार टोचा होता. त्याचबरोबर गुजरात पासिंगच्या गाड्यांच्या नंबर प्लेट होत्या अशी मिळालेली होती. त्याच्याकडे हे तपास केल्यानंतर किंवा ती जी कॅमेरे आहे ती घेतली आम्ही. तर आम्हाला हे लक्षात आलं की आमच्याच पोलीस स्टेशनला 22 तारखेला एक बॅग लिफ्टिंगचा प्रकार झालेला होता दुपारच्या वेळेला. तर त्याच्यातली ती कॅश असल्याचं आम्हाला आणि ह्या आरोपींचे जास्त फर्दर आम्हाला लक्षात आलं की ते इथं पुण्यामध्ये लॉजवरती राहिलेले होते. तर त्या लॉजवरती झडती घेतल्यानंतर वगैरे तिथं काही आधार कार्ड मिळाले आम्हाला, देन सिम मिळाले यांच्या सामानामध्ये त्या ह्याच्यामध्ये. तर त्यावरून हे लक्षात आलं की हे बरेचसे आधार कार्ड वापरून हे करतायत आणि त्यांच्याकडे काही गोष्टी त्यांनी फक्त इथंच नाही तर नेपाळ, बिहार वगैरे ह्या राज्यामध्येही चोऱ्या केलेल्या आहेत. काहींचे गुन्ह्यांच्या आमच्याकडे माहिती आलेली आहे त्याच्यापैकी. आणि फर्दर प्रवासामध्ये हे येताना रेल्वेही पिक पॉकेटिंग, बॅग लिफ्टिंग सारखे करत होते याची कबुली त्यांनी दिलेली आहे. थोडं आम्हाला मिळेल. त्याचबरोबर हे लोक गाड्या वापरायचे, त्या गाड्यांना ह्या फेक नंबर प्लेट वापरायचे की ज्याच्यामुळे ते ट्रेस होणं अवघड व्हायचं. ह्याच्यामध्ये गुन्हे झालेले असतील तर त्यांच्याकडून 394चा सुद्धा ज्यावेळेला तपास केला CCTV फुटेज सगळे त्याच्याशी रिलेट होत होते. त्यांनी ज्या रोडने गेलेले होते, जिथं जाऊन भेटले किंवा ज्या वगैरे पुरावे आम्हाला त्या केसमध्ये मिळालेले आहेत. आणि सुरुवातीला आम्हाला कसलंच कॉपरेट केलेलं नाही की इव्हन त्यांची नावं त्यांनी प्रॉपर सांगितली. त्यांचं रेकॉर्ड आम्ही ICGSला वगैरे भरलं त्यावेळेला त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत. तर त्याच्यामधला एक आरोपी आहे तो अरमान गौला म्हणून आहे, जो पश्चिम बंगालचा आहे. कुमार यादव तो बिहारचा आहे. स्वतःचं नाव यादव सांगितलेलं पण प्रत्यक्षात त्याचं नाव हे जे आम्हाला मिळालं तोही बिहारचा आहे. यांचा साथीदार आहे त्याचं नाव बादल आहे. तो मेन या सगळ्या ठिकाणांची रेखी वगैरे करायचा. कुठलेही केस म्हणजे त्यांना चोरी वगैरे करायची असेल तर इथं लॉज थांबायचे, तिथं जाऊन रेखी करायचे. CCTV
असं ठिकाण निवडायचे या सगळ्या गोष्टींसाठी आणि मोठे यायचे आणि बॅग लिफ्ट करून गेले जाताना आजूबाजूच्या गाड्यांमधली हवा पण पटकन करणार नाही अशा प्रकारची ह्यांची मूव। आता आमच्याकडे जवळपास 3 ते 4 गुन्हे यांच्यावर आहेत। पोलीस स्टेशनचीच एक 6 महिने सोडलेली होती आणि वाघोलीला सोडलेली होती। त्याचे CCTV जी या लोकांशी कोरिलेट होत आहेत। 384 लष्कर पोलीस स्टेशन वन गार्डनचा एक 382चा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये CCTV फुटेज या लोक आलेले आहेत आणि अजूनही बरेचसे गुन्हे आहे कारण ज्या पद्धतीने ह्यांच्याकडे नंबर प्लेट इतर राज्यातले मिळालेले आहेत त्याचा आणि त्यांचा तिथे वापर केलेला असू शकतो। आधार कार्डचा वापर त्यांनी केलेला आहे, तर तोही एक फॉर्जरीचा गुन्हा आमच्याकडे दाखल करत आहोत। ही सगळी कारवाई माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली PI दशरथ पाटील शेळके मॅडम आणि DBचे महेंद्र कांबळे आणि त्यांची टीम या सगळ्यांनी केलेली आहे। चांगली कामगिरी पोलीसची झालेली आहे। पुण्यातील वडगाव शेरी येथे महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर 2 गटात कोयत्याने हाणामारी झाली। त्यामुळे पुण्यनगरी आता गुन्हेनगरी झाली आहे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतोय। यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। मागील काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एका कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली। त्यानंतर एरोड्यातील लक्ष्मीनगरमध्ये कोयता गँगने काही गाड्यांची तोडफोड केल्याची घटनाही पाहायला मिळाली। आजच पुण्यातील वडगाव शेरी भागात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर 2 गटामध्ये कोयता आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। पुण्यात मागच्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे। त्यामुळे गुन्हेगारांवरील पोलिसांची दहशत कुठेतरी कमी होताना दिसते का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या घटनेबाबत आम्ही कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी संवाद साधलाय। पाहूयात असीम सरोदे नेमकं काय म्हणालेत। ही परिस्थिती सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये आहे। मोठ्या शहरांमध्ये 2 गोष्टी या वाढत्या विकासाच्या तथाकथित संकल्पनेसोबत येतात। एक म्हणजे घाणीचं साम्राज्य आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार। आणि पुणे हे त्या 2 गोष्टींनी ग्रासलेला आहेच, पण हा एक मानसिक आजार आहे गुन्हेगारीचा, जो अनेकदा आपल्याला फोफावताना दिसतो। त्याचं मूळ कारण हे बेरोजगारी आणि गरिबी हे आहे। त्यामुळे जे शहरी गरीब आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर गुन्हेगारी वाढत जाईल, कारण की एकीकडे जाहिरातींमधून सगळ्यांच्याच आशा आकांक्षा वाढवल्या जातात आणि मग गरिबांना जेव्हा पैसा नसल्यामुळे आपण काहीतरी करू शकत नाही असं लक्षात येते तेव्हा ते गुन्हेगारीकडे वळतात असं माझं मत आहे। कसं आहे, आपण जर गुन्हेगारी शास्त्र आणि समाज याचा एकत्रित विचार केला तर काही प्रत्येक माणसाच्या मागे एक पोलीस असं आपण ठेवू शकत नाही, परंतु हे नक्कीच पोलिसांच्या पोलिसिंगचं अपयश आहे की ते नियंत्रण ठेवू शकत नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य नाही असं आपल्याला दिसते। बरेचदा पोलिसांनी जे काम करायला नको त्याच्यासाठी त्यांना जुंपलं जाते आणि त्यामुळे गुन्हेगारीच्या महत्त्वाच्या प्रश्नावर ते काम करू शकत नाही। जे मंत्री असतात, VIP असतात, त्यांच्या मागे पोलिसांचा पूर्ण ताफा लावला जातो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी सोडवायचा असतो, पोलिसांनी लक्ष द्यायचं असते। या संदर्भात मात्र कोणतेही पोलीस काम करताना दिसत नाही। मला असं वाटतं की पोलीस हे समाजाचा भाग आहे आणि ते समाजाचा भाग म्हणून राहिले पाहिजे। खाकी वर्दी घातल्यावर ते ज्या पद्धतीने त्यांची वागणूक बदलतात आणि गरिबांवर अन्याय करतात स्वतः पोलीस, असे काही पोलीस आहेत, सगळेच पोलीस वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही, परंतु गरिबांवर अन्याय पोलीस करतात असं चित्र जर सार्वत्रिक झालं तर पोलिसांबद्दलचा द्वेष आणि असंतोष निर्माण होतो। त्यामुळे पोलिसांना कोणी साथ देत नाही। म्हणून मला असं वाटतं की समाजासोबत पोलिसांनी काम करण्याची गरज आहे आणि लोकांसोबत काम करताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे। आणि म्हणून खरे प्रश्न हे जर गरीब वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, जिथे दाटीवाटीने लोक राहतात तिथे असतील तर पोलिसांनी तिथे काम करण्याची आपली पद्धत जी आहे ती परत एकदा तपासली पाहिजे आणि लोकांचं गुन्हेगारीकरण करून पोलिसिंग केल्या जात असेल तर मग गुन्हेगारी आपण थांबवू शकत नाही हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं। पोलीस यंत्रणेमध्ये काही जण भ्रष्ट आहेत, पोलीस यंत्रणेमध्ये काही जण राजकीय पक्षांच्या
नादी लागलेले पोलीस आहेत आणि हे बरेचदा बायस पद्धतीने कामकाज करतात. तरी अनेक पोलीस चांगले असल्यामुळे पोलीस व्यवस्था अजूनही सुरू आहे. पण पोलिसांचं हे संपूर्ण अपयश आहे की अशा प्रकारे भर दिवसा एकमेकांवर हमले केले जातात, हत्यारं काढले जातात, बंदुका काढल्या जातात, कोयते काढले जातात. हे पोलिसांचं पूर्ण अपयश आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो की पुण्याचे पोलीस कमिशनर म्हणतात की मी 100 लोकांना तडीपार केलं. आता तडीपार करणं ही अत्यंत कालबाह्य संकल्पना झालेली आहे. पोलीस कमिशनर सारखे IPS अधिकारी केव्हा समजून घेतील हा प्रश्न आहे. कारण की तुम्ही जे गुंडागर्दी करतात किंवा सामाजिक तत्व पाळत नाही अशा लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये तडीपार करता, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तडीपार करता, तेव्हा दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही विचारता का की हा गुन्हेगार तुमच्या जिल्ह्यात पाठवला चालेल का? हे अधिकारच वापरणं चुकीचं आहे. आणि त्यामुळे मोका लावायचे, राक्षसी कायदे वापरायचे गरिबांच्या विरुद्ध, हे बंद झालं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून पोलीस व्यवस्थापन संपूर्णपणे बदलण्याची गरज आहे. ब्रिटिशकालीन पद्धतीने जे पोलीस व्यवस्थापन सुरू आहे याच्यातून कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीवर वचक निर्माण होणार नाही. नागरिकांनी स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे, हे सगळ्यात चांगलं आहे. आपण मागे पाहिलं की जेव्हा खूप वाहनांच्या चोऱ्या व्हायच्या तेव्हा अनेक सोसायट्यांनी आपले स्वतःचे रात्रीचे गस्ती पथक तयार केलेले होते. त्यामुळे जर पोलीस काम करत नसतील तर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेच्या आता उपाययोजना केल्या पाहिजे. त्यामुळे यांचे जे दिखाऊ स्वरूपात काही फोन नंबर पाठवतात, या फोनवर कॉल करा लगेच आम्ही मदत करू, त्या फोनवर कॉल करा, टोल फ्री नंबर काढणार, काहीतरी नावं देणार, नारी शक्ती वगैरे, हे सगळे दिखाऊ कार्यक्रम जे आहेत ते थांबले पाहिजे आणि खरोखर पोलिसांनी काम केलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की पोलीस विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करू शकणारे अधिकारी आहेत. त्यांना राजकारण मुक्त करण्याची गरज आहे. या घटनेबाबत आम्ही आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांच्याशी संवाद साधलाय. पाहुयात ते काय म्हणालेत. वडगाव शहरी भागामधला एक चोयते गँगचा मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आज, आणि हा 2-3 दिवसापूर्वीचा आहे. प्रत्यक्षामध्ये याची पुणेकरांना भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण एकेकाळी हे पुण्यनगरी म्हणजे विद्येचं माहेरघर, पुण्याचं महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर, पेन्शनरांचं गाव, महिलांसाठी अतिशय सुरक्षित असं शहर, अशी या सगळ्याची म्हणजे कौतुक होतं. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली की हे पुण्यनगरी म्हणून नसून एक गुन्हेगारी नगरी आहे तिथे, असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती वाईट निर्माण व्हायला लागली. याचं कारण असं म्हणजे या ज्या व्हिडिओमध्ये दिसतं आपल्याला ती महिला पोलीस तिथे उपस्थित आहेत आणि असं असताना 2 गँग जे आहेत त्या एकमेकांवरती कोयता वार करतायत. आणि याच्यामध्ये ही जी दिसणारी सर्व मुलं आहेत ती तरुण वयातली मुलं आहेत. आणि त्यामुळे सामान्य माणसाला तर हे संरक्षण कसं मिळेल हा प्रश्न निश्चितपणे पडणार आहे. याचं कारण या सगळ्यामध्ये दिसतं की गेल्या काही दिवसांमध्ये येरवडा असेल किंवा वारजे असेल, या सर्व भागांमध्ये कुठेतरी या गँग्स गाड्या फोडणे, महिलांची छेडछाड करणे, रस्ते अडवणे, या पद्धतीचे अनेक गँग पुणे शहरामध्ये वावरताना दिसत आहेत. आणि याची माहिती निश्चितपणे पोलिसांना असायला हवी. मग असं असताना हे का थांबवलं जात नाहीये हा प्रश्न आहे. एक तर मग पोलिसांची माहिती यंत्रणा मिळवण्याची यंत्रणा आहे ती कमकुवत झाली आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने पडतोय. आणि आपण जर बघितलं तर या शहरामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, तेच या शहराचे एका अर्थाने पालकमंत्री पण आहेत, चंद्रकांतदादा पाटील पण पुण्यातले आमदार आहेत. असं असताना हे सगळ्या घटना घडतायत. आणि त्यामुळे या सगळ्या काळामध्ये सामान्य माणसाला जे एका अर्थाने आश्वस्त करायला पाहिजे पोलिसांनी, हे आश्वस्त होऊ शकत नाहीत. आज एखाद्या शाळेमध्ये मुलीला जर पाठवायचं असेल तर ती घरी व्यवस्थित येईल का संध्याकाळी, ही त्या आईला भीती पडलेली असते. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत पोलिसांनी निश्चितपणे त्यांचं अपयश धुवून काढायला पाहिजे आणि याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पुणेकर नागरिकांनी सुद्धा कुठेतरी एका अर्थाने बघेपणा सोडून पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे. पोलिसांनी हा विश्वास जागवायला पाहिजे. ही सर्व गोष्टी घडण्याची गरज आहे. कुठेतरी रामाच्या नावाने धावे बांधून या पद्धतीची आश्वस्तता पुणेकरांना मिळणार नाही. त्यासाठी रामराज्य जर आणायचं असेल तर चांगली एका अर्थाने इच्छाशक्ती आणि कारवाई याच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरामधील एका दुकानात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगमधील एकाला पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी जीवाची पर्वा न करता फिल्मी स्टाईल पाठलाग करून जेलबंद केलं होतं. अक्षय इंगवलेवर धनंजय पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव देखील झाला होता. या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात.
ते स्कूलमध्ये ते स्कूल फंक्शनमध्ये ते 2 गटामध्ये 13-14 वर्षाचे मुलं होते 7वी 8वी ते त्यांना ऑलरेडी समुपदेशन आमचे ACP तिथे जो आहेत श्रीमती राख त्यांनी केलेलं आहे. आता 13-14 वर्षावर काही गुन्हा वगैरे ते एकदमच मायनर आहे. पण त्यासाठी त्यांना स्कूलचे लोकांचा जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते आमच्याकडून बंदोबस्त त्यांना अदरवाईज घ्यायला पाहिजे. ते पोलीसकडून मागत नाही. आणि दर दिवस कुठे ना कुठे हे प्रोग्राम स्कूल कॉलेजच्या होत असतात. ते आपण काउन्सिलिंग करतो. ऑलरेडी काउन्सिलिंग केलेलं आहे त्यांचं. नाही ते छोटे मुलं आहेत ते जो काल झाला उरली कॅन्चरमध्ये हे चाइल्ड फाईट होता. त्यामध्ये कुठे होऊ शकतो कोणत्या गावामध्ये जस्ट हां ते कडक कारवाई चालू आहे. आणि एकदमच त्यामध्ये मोकासुद्धा जे तुम्ही म्हणत आहे त्याच्यावर सुद्धा MCOCची कारवाई होत आहे. आणि आपण कोणाला बक्षणार नाही. जरी जो कालचा जो सांगितलं ते एकदम 13 वर्ष 12-13 वर्ष तुम्ही फोटो पाहिले तर तुम्हाला कळणार एकदमच लहान मुलं आहे ते लोक. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणे, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता या गुन्हेगारींच्या घटनांमुळे गुन्हेनगरी म्हणून ओळखलं जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांवर असून याबाबत पुणे पोलीस आगामी काळात काय उपाययोजना करतात हे महत्त्वाचं असणार आहे. राजीव माने, टॉप न्यूज मराठी. खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला असून लोहगाव विमानतळावरील 14 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळावरून जाणारी 14 विमानं जी आहेत त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहतोय तर देशातली प्रदूषणाची पातळी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आणि याचाच फटका जो आहे तो विमानसेवेला देखील बसताना पाहायला मिळतोय. खराब हवामानामुळे जे आहे ते पुण्यातील लोहगाव विमानतळावरून उड्डाण होणारी तब्बल 14 विमानांची उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप जो आहे तो देखील सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी काहीच दिवसांपूर्वी दक्षिणेतील मिचॉंग वादळामुळे देखील विमानांची उड्डाण सेवा जी आहे ती रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर आज पुण्यातील लोहगाव विमानतळावरून जी आहे ती 14 विमानांची उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून बिबेवाडी येथील एका घरातून मोठा दारूसाठा जप्त करण्यात आलाय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यासह ग्रामीण भागावरही करडी नजर आहे. गोव्यातून चोरट्या मार्गाने आलेला मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील बिबेवाडी येथील एका घरातून जप्त केलाय. 31 डिसेंबरपर्यंत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्यामुळे आरोपींची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत. नमस्कार. राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडून जे 31 आणि नाताळच्या अनुषंगाने जे काही मोहीम राबवण्यात येत होती त्या मोहिमेमध्ये मागच्या या डिसेंबर महिन्यामध्ये कालपर्यंत 23 गुन्ह्यामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. आणि कालचीच नुकताच एक गोवा बनावटीचं पण एक कारवाई करण्यात आलेली आहे. त्या गोवा बनावटीच्या कारवाईमध्ये जवळपास 1250पेक्षा जास्त बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 3 आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपी संशयित आहेत जे फरार आहेत. आणि यापुढेही याबाबतचा तपास सुरू आहे. आणि यामध्ये जे काही व्हेकल्स इन्वॉल्व असतील किंवा जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला गेला किंवा कुठे जाणार होता या अनुषंगाने याबाबतचा तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही बिबेवाडी परिसरामध्ये काल आमच्या H विभागाच्या पथकाकडून झालेली आहे. यामध्ये या पथकामध्ये या विभागाचे निरीक्षक श्री अशोक कटकम, प्रशांत दळवी दुय्यम निरीक्षक, तसेच अनिल पवार व इतर टीम या टीमकडनं ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सर, हा माल बजेट आणून ठेवलेला होता, काय होता, अंदाजे किंमत किती याची आणि आरोपीचं सदरचा मुद्देमाल हा गोवा राज्यातून आणला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आता चौकशी दरम्यान किंवा तपासामध्ये असं निष्पन्न होते की त्याच्याकडचे असणारे एक प्रायव्हेट व्हेकल आहे 4 व्हीलर. ते व्हेकल सीजसाठी पण एक आमची टीम गेलेली आहे. त्या प्रायव्हेट व्हेकलमधून तो सदरचा मुद्देमाल आणला गेल्याबाबतची प्रथमदर्शनी माहिती आहे. व इथे माल आल्यानंतर 2 व्हीलरवरती त्यांनी इतर ठिकाणी पण सदरचा माल
काही ठिकाणी दिल्याबाबतची जी आहे ती माहिती मिळालेली आहे. आता जो मुख्य आरोपी आहे त्याच्याकडनं जे 2 लोकांना जो मुद्देमाल दिला गेलेला होता ते दोन्ही आरोपी आपल्या ताब्यामध्ये काल आपण घेतलेले आहेत. व यामध्ये सहभागी असणारी टीम आहे, त्या टीममधले अजून 2 आरोपी आपण निष्पन्न झाले, ते आरोपी फरार आहेत. काय हां याबाबतची अधिकची माहिती यावरती आत्ताच भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण की या बाबतीत कुठल्याही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही. याबाबत लवकरच तुम्हाला आम्ही अपडेट करू. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभेची निवडणूक लढवू असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी उणे पुणे 4 महिने जे आहेत ते राहिलेले आहेत. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला तयारी करताना पाहायला मिळते आणि आगामी जो पुण्याचा खासदार असेल तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल असा विश्वास जो आहे तो शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी व्यक्त केलेला आहे. या सगळ्यावर बोलण्यासाठी स्वतः शहराध्यक्ष साईनाथ बाबर आपल्यासोबत आहेत. भाऊ, कालच तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली. या भेटीत नेमकं काय ठरलं? काल माननीय राजसाहेब ठाकरे यांची माझी भेट झाली. त्यामध्ये पुणे शहराचं 2024चं दिनदर्शिकेचं प्रकाशन माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर पुणे शहरातील काही संघटनात्मक बदल हे काही करणं गरजेचे आहेत. त्या संदर्भात माननीय राजसाहेबांना मी काही गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर राजसाहेबांनी काही सूचना मला पुणे शहरात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या आहेत. त्याच्यावर सध्याला आमचं काम चालू आहे. त्यामध्ये शाखा न्याय बैठक असतील किंवा जे राजदूत असतील ते अजून कसे जास्तीत जास्त वाढवता येईल त्याच्यावर सध्याला आमचं काम सुरू आहे. लोकसभेच्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? तुम्ही स्वतःही तशी इच्छा व्यक्त केलेली आहे? माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जर आदेश दिला तर नक्कीच लोकसभा मी सुद्धा लढवेल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालतो. राजसाहेब ज्या दिवशी सांगतील की लोकसभा लढवायची तर नक्कीच पुणे शहरामध्ये लोकसभा लढवण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे आणि राजसाहेब आदेश देतील त्यानंतर पुढची भूमिका ठरवेल. मनसेचा पहिला खासदार पुण्यातून होणार असं म्हणायचं? खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्याचबरोबर इतर पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, ज्या लोकांनी ज्या उमेदवारांना निवडून दिलं ते सध्याला कुठं आहे तेच लोकांना कळत नाही. त्यामुळं लोकांना पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसतं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार पुण्यात नक्कीच दिसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातील जांभूळवाडी येथील नवीन कात्रज बोगद्यात कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. पुण्यातील जांभूळवाडी येथील नवीन कात्रज बोगद्यात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबतची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नसली तरी या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपासाला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला याबाबतची माहितीही जी आहे ती अद्याप समजू शकलेली नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. गुगल पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने UPI व्यवहारासाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल काय आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्याच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी UPIचा वापर केला जातो. आजच्या काळात कॅश खूप कमी लोक वापरतात. अगदी 10-20 रुपये देण्यापासून ते लाखो रुपये ट्रान्सफर करण्यासाठी UPIचा वापर केला जातो. आता UPI युजरसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. RBI कडून ही घोषणा करण्यात आली आहे
हे बदल नेमके काय आहेत ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. ॲप बंद करण्यात येणार. जर तुम्ही गुगल पे, पेटीएम, फोनपे हे ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत या ॲपद्वारे जर कोणताही व्यवहार केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून हे ॲप सुरक्षेच्या कारणास्तव सस्पेंड करण्यात येणार आहेत. पेमेंटची लिमिट. आता युजरसाठी डेली पेमेंटची लिमिट 1 लाख रुपये असणार आहे. स्पेशल पेमेंट लिमिट. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था यांच्यासाठी डेली लिमिट 5 लाख रुपये असणार आहे. ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम. आता तुम्हाला 2000 रुपयांच्या वरचे व्यवहार करायला 4 तासांचा कालावधी लागणार आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी RBIने हा मोठा बदल केला आहे. मात्र जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला रेग्युलर पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही. पेमेंट कॅन्सल नियम. जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला पेमेंट केले असेल तर ते 4 तासाच्या आत कॅन्सल देखील करू शकता. याचा मोठा फायदा सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार आहे. 6. विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार. विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार आहे. सिम कार्ड कोणाचे नाव असले तरी बँक अकाउंट ज्याच्या नावावर आहे त्याचेच नाव UPI पेमेंट करताना तुम्हाला दिसणार आहे. UPI ATM. या फॅसिलिटीसाठी UPIने जपानची हिताची कंपनी सोबत हातमिळवणी केली आहे. लवकरच या मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहेत. जसे तुम्ही ATMमधून डेबिट आणि क्रेडिटद्वारे पैसे काढता अशाच प्रकारे तुम्ही QR कोड स्कॅन करून या मशीनद्वारे पैसे काढू शकता. UPI क्रेडिट चार्ज. UPI क्रेडिट कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे जमा केले असतील आणि त्यातून UPI पेमेंट केले असतील तर त्या विक्रेत्याला 1.1% चार्ज हा प्रत्येक वेळेस द्यावा लागणार आहे. भाजपा महिला विरोधी पक्ष असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. हा दिवस महत्वाचा असा नाही, अमोलदादांना मला वेदना देणारा आहे. हा जो आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे, कारण का आम्ही प्रचंड अस्वस्थ गेले अनेक महिने आहोत. 6 महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयलांना ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे, तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा. त्यावेळीच माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती. मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती. पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं. आणि आज तुम्ही बघताय की 6 महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. आजच इथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला. आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं. हे तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे. त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे, तुमचा माझा अन्नदाता आहे, त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचं खोके सरकार करतंय आणि केंद्र सरकार करतंय. आणि दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर देखील बसतोय. पॅकेजिंग असेल, ट्रान्सपोर्टिंग असेल, याच्यावर देखील त्याचा फटका बसतोय. म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका. किती मोठे. तुम्ही जर JNPTला गेला तर तिथे किती कांदा पडलाय, कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा. हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे. देशातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लमेंटमधून तुमचं निलंबन होतं. हे कसं याकडे बघताय? भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खरं तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवते. लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यानंतर जे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे तीही पुढे ढकलली जाते. कसं पाहता येईल भाजप सरकार एकंदरीत सर्व निवडणूक? हे सरकार नाहीये, दडपशाही आहे. दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार. त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं हे इलेक्शन घेतील. आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा 2025 मध्ये वेळ मिळाला तर आमचं. अशी परिस्थिती झाली आहे. पण ही बातमी नसून भरडला कोण जातंय? सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता याच्यात भरडली जाते. याचं कारण असं की आता नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो. म्हणजे गटर असेल, पाणी, गटर, मीटर, वॉटर
या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये घरात कोणी आजारी पडलं, कुणाचं निधन झालं, कोणी जन्माला, काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो. तो गेले 2-2.5 वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये, इलेक्शनच झालेलं नाही आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशनमध्ये जाऊ शकतो का? त्याला आत तरी जाऊ देतील का? भेटणं तर विसरा. आणि एक म्युन्सिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का? तर नाही करू शकत. तो काही सुपरमॅन नाहीये. आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा, ही दडपशाही आहे. यांना लोकशाहीच नकोय, यांना इलेक्शनच नकोय, असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं. काही लोकसभेच्या जागेवरनं काही सीट शेअरिंग संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की जयंत पाटील काल म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची चर्चा होईल, त्यामुळे काही आखणी आपण करतोय. दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी, उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 2-3 राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मीटिंगच्या वेळीसही झालेल्या आहेत आणि पुढच्या 10 दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर ते भाजपच्या तिकिटावरती लढण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जाते. शिवसेनेचे आमदार एकत्र होण्याची शक्यता वर्तवली. आजकाल हे कोणी ठरवत नाही हो, हे आईस ठरवतं. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आता हे आईसवाले आहेत ना, तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार. कारण का लोकशाही राहिलीच नाही, अशीच परिस्थिती आहे. थोडेच लोक जे लढवय आहेत, अमोलदादांसारखे, ते लढायला तयार आहेत. कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे. त्या संविधानाच्या चौकटीत अमोलदादांसारखे लोक आज काम करतात, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर आदरणीय शरद पवारांची काल भेट घेतली, त्याच्यामागचं काय असं? कोणी आदरणीय पवारांची भेट घेतली ते नाही मला माहिती. काल पवारसाहेब खूप लोकांना भेटले. जरांगेंची खरं तर रॅली निघतीये, म्हणजे जरांगे मुंबईकडे रवाना होतात. एकंदरीत हा आक्रोश त्यांचा पुढे येतो की काय एकंदरीत? आता बघूया. 20 जानेवारीपर्यंत वेळ दिलेली आहे जरांगे पाटलांनी सरकारला. बघूया काय होतं. अजून 20 दिवस आहेत. ताई, एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामतीमधून काटेवाडीत देखील जातो आहे. तुम्हाला असं देखील वाटतंय का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल? हे माझं मत नाहीये, हे तुमची चॅनल्स पण बघा. हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे. अमोल दादा आणि मी, आम्ही सेवा करायला इथे आलोय. आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय, लोकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही लोकांचे सेवक म्हणून, लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो. आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये. काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात. आम्ही दोघं सत्य बोलतो आणि आमचं काम काय, सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं, ह्याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. त्याच्यामुळे कुठलं गाव, वाडी, वस्ती असं नाही. लोकांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे, लोकांचं जे दुःख आहे, ते आम्ही मांडतोय. खासदाराचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं, पण तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते. आता करणार काय आम्ही? ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे. आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. कारण का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला आणि अमोलदादांना निवडून दिलंय. त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंटमध्ये सत्याचा झेंडाही फडकवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे. काही पुण्यात वारजे भागात म्हणजे ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जातो त्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल किंवा पुणे शहरात अनेक वेळा कोयत्यांचे हल्ले आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आहेत. अनेक वेळा तुम्ही देखील म्हणताय गृह मंत्रालयाचं अपयश आहे. पुन्हा एकदा तोच प्रश्न, काय उत्तर? मी तर गेले हे सरकार ट्रिपल इंजिनचं खोके सरकार झाल्यापासून सांगते, पॉलिसी पॅरालिसिस आहे. महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता. आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो. आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये, तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा. नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना, पुण्यात होलेली कोयता गँग, आमच्या काळात कधी कोयता गँग होती का? गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने होत आहे, अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलियर आहे. जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते, कारण का देवेंद्रजी जे आधीचे 5 वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत. त्यांना अधिकारी किती देतात? ते कर्तृत्ववान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला, मुख्यमंत्री होता, त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला. किती अपमान करणार देवेंद्रजींचा? त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं. म्हणजे आधी मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री, तेथून हाफ उपमुख्यमंत्री. हा अन्याय नाही?
आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण एक नेता जर कष्ट करत असेल, 105 आमदार निवडून असेल, त्याचा मान सन्मान करायला नको. मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय, ह्याचं मला अस्वस्थता होते. ताई, अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे. अंजली दमन यांनी तर थेट आरोप करत विचारलंय की हा सगळा पैसा सिंचन घोटाळ्यातला तर नाहीये. मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही, पण जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी, ज्याचं नवीन नाव आहे आता, तर त्यांना करावं. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी, ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले, त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत, याचं उत्तर त्यांच्याचकडे असेल. मेहबूब शेख यांच्यावर काल खरं तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. परत एकदा राज्य सरकार आता केसेस लावून टार्गेट करण्याचा प्रयत्न करतं असं वाटतं. विरोधक असल्या तुमच्याच सगळ्या चॅनलचा डेटा सांगतो की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीसची जी यंत्रणा आहे ती 95% ही विरोधी पक्षावरच होते. त्याच्यामुळे ह्या केसेस होतील, तर जशी लोकसभा आणि विधानसभा जवळ येईल त्याची आमचीही मनाची तयारी आहे की आमच्या सगळ्यांच्या विरोधात खोट्या नोट्या केसेस वाढत जातील. त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य नाही, यांच्याकडून काय अपेक्षा करणार हो. मोपेलवारांनी राजीनामा दिलाय, काय संदर्भात काही विनंती अर्ज? बघा, आदरणीय दादा हे मोठे नेते, त्यामुळे त्यांना आव्हान नाही, त्यांना आवाहन जरूर करेन की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, या जनता पक्षाच्या सरकारला जाग आणण्यासाठी दादांनी आग्रही भूमिका घ्यावी, ठाम भूमिका घ्यावी. कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जे निर्णय आहेत, दुधाला सरसकट अनुदान देण्याचा असेल, बिबटप्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट देण्याचा असेल, यासाठी आदरणीय दादांनी आग्रही आणि ठोस शेतकरी हिताची भूमिका घ्यावी. या पद्धतीची कळकळीची विनंती ही नक्कीच दादांना आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालेली आहे असा दावा केलेला आहे. याचा कुठेतरी तुम्हाला असं वाटतं? आज मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईच्या आंदोलनासंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील काय म्हणाले पाहूयात. आता आमचं तुर्तास हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन जी टीम आलेली आहे आमची, त्याच्यासोबत ग्राउंडची पाहणी करणार आहोत. आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असून आणि त्या स्वागत करण्याचं ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आझाद मैदान या ठिकाणी प्रथम आझाद मैदान या ठिकाणी रेकी करायला चाललोय, ते ग्राउंड बघायला चाललोय आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही पुढचा कार्यक्रम ठरवू. मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही. मराठे कोट्याने येणार मराठे यावेळेला. नाही, सोय तर आम्ही ऑलरेडी 98 आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत तालीम झालेलीच होती. आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे, तो डाटा आमच्याकडे आहे. आमच्याकडे कुणी काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या, त्या जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत. त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाहीये. आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता, आणि तेही कमी वेळेमध्ये. तुम्ही ज्या आझाद मैदानची मागणी आता बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही 58व्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे, ते आमचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही. कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही, कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे, ती तालीम झालेली आहे. लाखो लोकांना 58 मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत. तर 58 मोर्चाचा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्यापूर्वी मानला. तुम्ही ज्या आझाद मैदानची पाहणी करायला जाताय त्या मैदानाची ओबीसी जनमोर्चाने पत्र देऊन मागणी केली की आम्हाला सुद्धा याच मैदानावर
जानेवारीला आंदोलन करायचं? तेही आमचेच आहेत. आता या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा, ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही. आम्ही जातीयवाद कधी करत नाही आणि करणारही नाही. कारण तेही आमचे 18 पगड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंय. तसंच आम्ही मराठा समाज 18 पगड जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो, नांदतो एकत्रपणे. तेही आमचेच आहेत. ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू. त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्यावर आम्ही वाद करणार नाही. आमचे मनोज दादा जरांगे त्यावेळेला काय निर्णय घ्यायचा तो घेतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना जे काही आदेश होतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. विधानपैकी काय नेमकी चर्चा राज्य मंडळासोबत तुमची झालेली आहे? काय नेमकं कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करणार आहात सगळ्या? आज संपूर्ण टीम त्यांची इथे आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाहणी करणार आहोत. पाहणी केल्यानंतर जे मैदान योग्य वाटेल ते मैदान ते दादांशी चर्चा करतील आणि ते लगेच 1-2 दिवसामध्ये माझ्यामध्ये जाहीर करण्यात येईल. त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला काम पाठवून दिलं. मनोज दादा जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच, मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल नाहीतर मग विजयी सभेचे रूपांतर तिच्यामध्ये झालेलं आहे. पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार. आयदर आम्ही एकतर मनोजदादाला उपोषण करण्याची वेळ येऊ नये, राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं ते विजय सभा या मुंबईमध्ये झाली. गुन्हे तर राज्य सरकारने सर्वांवरती टाकलेले होते, आमच्यावरती देखील गुन्हे आहेत. तिथे सर्व जणांच्या आंदोलनाचे गुन्हे बरेच लोकांच्या अंगावरती आज देखील आहेत. त्यामुळे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक गुन्हे आहेत त्याच्यावरती, कुठले काय बाकीच्या कुठले वेगळे गुन्हे नाहीये. त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही जास्त वीरेंद्र पवार मुंबई में मराठा समाज का काम करता हूँ. मराठा समाज के आंदोलन के लिए मनोज जरांगे दादा पाटिल ये अपना अंतरवाली सराठी जालना से मुंबई तक पैदल निकल के आ रहे हैं. उनके इस जो आंदोलन में हम सारे जन सहभागी होंगे. मुंबई में आके उन्होंने अनशन का, अमरण अनशन का जो ऐलान किया है, उसके लिए लाखों मराठा समाज यहाँ के बांधव मुंबई के ये उनके साथ में रहेंगे. मनोज दादा के साथ में करोड़ों लोग मराठा समाज के लोग मुंबई में आ रहे हैं और इन सारे लोगों के आने के बाद में यहाँ पे मुंबई में एक बड़ा इस तरह से कार्यक्रम इसको आयोजन करना है, उनके ग्राउंड पे करना है. उसके नियोजन के लिए आज की बैठक है. इसके लिए सारे लोग आए. शिवाजी मंदिर अपना शिवाजी पार्क है, जो छत्रपति शिवाजी पार्क को कहा जाता है, उसको पहले हम देखेंगे. वहां से हम लोग आजाद मैदान जाएंगे और फिर वहां से हम लोग जयंती सारे को देख के उनकी जो टीम आई हुई है उसके साथ में आंकड़े का खेल हम लोग खेलते ही है, क्योंकि मराठा समाज अभी भी संख्या का जो भी मराठा समाज है अपने समाज के लिए लड़ रहे हैं, सारे लोग हैं, जान देने वाले लोग हैं, वो लोग सारे यहाँ पे आ रहे हैं. तो इसमें संख्या गिनने का जरूरत है, संख्या आप लोग गिनिए. हमारा काम है कि आने वाले लोगों का कम से कम पानी की सहायता हम लोग कर पाए, उनको बैठने की सहायता कर पाए. सारे चीजों के प्रयोजन में हम लोग जरांगे मुंबई में आगमन तो उनका होगा ही. हम लोग का कहना यही है कि अगर उनको अनशन करने की नौबत नहीं पड़ती तो विजय सभा तो मुंबई नहीं. ओबीसी और मराठा समाज अभी कोई अलग नहीं रहा है. 54 लाख अगर जो उनकी नोंदनी निकालती है मराठा समाज महाराष्ट्र में, वो सारे जन ओबीसी में अभी आ चुके हैं और बहुत ज्यादा जरांगे ही अभी ओबीसी के नेता रहेंगे, क्योंकि इतना बड़ा समुदाय है उनके साथ में है. बाकी का भी जो ओबीसी समाज है वो भी बहुत ज्यादा जरांगे सभी सभाओं को उपस्थित रहता है और उन्हीं को अपना नेता मानते हैं. जो कुछ राजकीय नेता लोग हैं जो अपना राजकीय हित करने के लिए अपने आप को ओबीसी का नेता कहते हैं, एक बार उनको जाके फिर से जनता की पूछना चाहिए कि अगर उनमें से नेता चुनना है
तो किसको चुनेंगे, मनोज दादा जरांगे को चुनेंगे या उनको चुनेंगे, तो उनको ही अपने आप में समाज से उनको उसका उत्तर मिल जाए। प्रशासन ने हमको हर समय हम लोग को यहाँ पे नहीं देने का सवाल ही नहीं उठता है, क्योंकि हम लोग कोई ऐसा इलीगल काम नहीं करते तो हम लोग को परमिशन नहीं मिलेगी। परमिशन तो हमको मिलेगी, और ये मुंबई है, इसके लिए संयुक्त महाराष्ट्र की इसमें 107 हुतात्मे हो, उसमें से 50 से अधिक हुतात्मा मराठा समाज के बांधवों के दिए महाराष्ट्र को एकजुट करने के लिए। तो मुंबई में कुछ भी करना है, इसके लिए परमिशन तो जरूरी है, पर हमको नहीं लगता कि इस तरह से कोई भी अटकाव आ जाए। बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. लोकसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संकेत देशपांडे। टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या घटनांचं जे विश्लेषण आहे ते आपण आपल्या चर्चेतला मुद्दा या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आणि जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीसाठी उणे पुणे 4 ते 5 महिन्यांचा कालावधी जो आहे तो उरलेला आहे। मात्र लोकसभा निवडणुकांवरून महाराष्ट्राचं राजकारण तापण्यास आत्तापासूनच सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आज जर आपण पाहिला, आजचा संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी एक शंका निर्माण व्हावी किंवा या प्रश्नाला वाव मिळावा अशी एक घटना जी आहे ती घडल्याचं पाहायला मिळतंय। संजय निरुपम जे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं विधान केलं राजरत्न की ठाकरे गट स्वबळावर जागा लढू शकत नाही। त्याला लगेच ठाकरे गटाचे फायर ब्रँड म्हणले जाणारे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं की आमची जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो हायकमांडकडून ठरलेला आहे, हुईच संजय निरुपम असं देखील ते म्हटल्याचं पाहायला मिळालं। आणि यावरचाच आजचा चर्चेतला मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे गट काँग्रेस आमने सामने, नेमकं काय घडलंय आणि यावरचीच इनसाइड स्टोरी जी आहे ती आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत, याच्यावर चर्चा करणार आहोत। आणि माझ्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, एका बाजूला निरुपम विरुद्ध संजय राऊत असा कोल्ड वॉर रंगत असताना दुसऱ्या बाजूला आज काँग्रेसची बैठक देखील तिथे दिल्लीमध्ये पार पडली मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी। सगळ्या प्रभारींना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। एका बाजूला काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतंय, महाराष्ट्राच्या अनुषंगाने बैठका घेताना पाहायला मिळतंय, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट काँग्रेसमध्ये कुठेतरी कोल्ड वॉर जे आहे ते पाहायला मिळतोय। संकेत, ज्या प्रकारे आता जेमतेम लोकसभेच्या निवडणुकीसाठी जेमतेम 4 ते 5 महिने शिल्लक आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। ज्या प्रकारे आपण बघितले भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा शनिवारी मुंबईमध्ये त्यांच्या कार्यकारिणीची बैठक आहे, कालच नागपूरमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती। पण 2 दिवसांपूर्वीपासून आपण बघतोय की संजय राऊत ही सारखी विधानं करतात की उद्धव ठाकरे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे लोकसभेच्या 23 जागा लढवणार। त्यांच्या ह्या विधानावरती, त्यांच्या या दाव्यावरती जे आहे काँग्रेसकडून सुद्धा पलटवार करण्यात येतोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि जो काही जागांचा निर्णय आहे तो हायकमांड घेईल आणि मेरिटच्या आधारावरती जो आहे तो निर्णय घेण्यात येईल। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण पण म्हणतात की असाही जागा वाटपाचा कोणताही निर्णय झालेला नाही। तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत सारखी विधानं करतात की आमची जी चर्चा झालेली आहे ती थेट राहुल गांधी यांच्यासोबत झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला की ठाकरे गट जे आहे लोकसभेच्या 23 जागा लढवणार असं त्यांनी विधान करतात। त्याच अनुषंगाने आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी विधान केलं होतं की 23 जागा ह्या त्यांच्या विधानावरती त्यांनी म्हटलं की 23 जागा अशी कोणती चर्चा झालेली नाही हायकमांडवरती। त्यावेळेस ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणतात की हुई संजय राऊत, त्यामुळे कुठेतरी महाआघाडीमध्ये सुद्धा कुठेतरी बिघाडी झाली काय अशी शंका निर्माण होते। कारण ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीला जेमतेम 4 ते 5 महिने शिल्लक आहेत आणि अशा वेळी जर दोन्ही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जर समन्वय नसेल तर ही येणाऱ्या
दृष्टिकोनातून ही गंभीरच बाब म्हणावी लागेल. राजरत्न, एकंदरीत जर आपण पाहिलं तर तिकडे ठाकरे गट काँग्रेसमध्ये कोल्ड वॉर असताना, निरुपम विरुद्ध राऊत एकत्र आले असताना आज वंचित बहुजन आघाडीकडून एक पत्र जारी करण्यात आले आणि त्या पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार यांचे आभार मानलेत. कारण त्या पत्रामध्ये भूमिका जी आहे ती स्पष्ट अशी करण्यात आली की वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी तयार आहे. शरद पवार यांनी अमरावतीत घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. मात्र ते बोलत असताना, ते अर्थात शरद पवार बोलत असताना असं म्हणाले होते की मल्लिकार्जुन खरगेंनी कडे आम्ही ती जबाबदारी सोपवली, म्हणजेच पर्यायाने काँग्रेसकडे ती जबाबदारी सोपवली. तर त्या वंचितच्या पत्रामध्ये असं सांगण्यात आलं की काँग्रेसचं नेतृत्व असेल, अर्थात मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा काँग्रेसचं दिल्लीतलं मुख्यालय असेल, यापैकी कोणीही आम्हाला आत्तापर्यंत संपर्क केला नाही आणि जर वंचितला इंडिया आघाडीत घ्यायचं असेल तर वंचितला मवियामध्ये घ्यायचं असेल तर 12 जागांचा फॉर्म्युला जो आहे तो 12-12-12-12 असा समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो घ्यावा. त्या अनुषंगाने निवडणुका ज्या आहेत त्या लढल्या जाव्यात, तरच आपण मोदींचा अर्थात भारतीय जनता पक्षाचा पराभव जो आहे तो करू शकतो. संकेत, सर्वच राजकीय पक्ष म्हणत असतील तर आपण बघितलं तर वंचितचे जे नेते आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर ते सारखं विधान करतात की आमची जी मुख्य मोटो असला पाहिजे ते आमचं ध्येय असलं पाहिजे ते की भाजपाचा पराभव करणं, मोदींचा पराभव करणं हे आमचं पहिलं ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी ज्या प्रकारे 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती, त्या बैठकीला अध्यक्षस्थानी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर्वात आधी आपलं ध्येय असलं पाहिजे महाविकास आघाडीचं की आपण सर्वात आधी नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं हे आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्हाला लोकसभेसाठी समसमान जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी इंडिया आघाडीकडे 12 जागांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने 48 जागांपैकी 12 जागा वंचित आघाडीला, 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, 12 जागा काँग्रेस आणि 12 जागा ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशा सगळ्यांना समसमान प्रमाणामध्ये ह्या जागा देण्यात यावं असं वंचितच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. आणि आज ज्या प्रकारे वंचित आघाडीकडून इंडिया आघाडीला पत्र पाठवण्यात आलं की आम्हाला समसमान जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी इंडिया आघाडीला पत्र पाठवलेलं आहे संकेत, आणि त्या पत्रावरती 31 डिसेंबरपर्यंत निर्णय होणं अपेक्षित आहे. राजरत्न, याच अनुषंगाने जर पाहिलं तो आता 31 डिसेंबरचा उल्लेख केला, वंचितचं पत्र, आज काँग्रेसची बैठक, या सगळ्यानंतर मवियाची संयुक्त बैठक जी आहे ती 31 डिसेंबरला पार पडणार आहे. त्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण जर आपण पाहिलं तर 20-16-10 असा फॉर्म्युला जो आहे तो वंचित महाविकास आघाडीचा ठरला गेल्याचंही पाहायला मिळतंय. 20 जागांवर ठाकरे गट, 16 जागांवर काँग्रेस आणि 10 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट लढेल असं देखील बोललं जात होतं. त्या अनुषंगाने फॉर्म्युला झाल्याच्या चर्चाही होत होत्या. मात्र आतापर्यंत कुठल्याच चर्चाच झाल्या नाहीत असं तिन्ही पक्षांकडून सांगण्यात येते. तर संजय राऊतांनी थेट हायकमांड बरोबर चर्चा झाल्या असल्याचं सांगितलंय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे 2019च्या निवडणुकीमध्ये झालं, म्हणजे वंचितने सुरुवातीला 12 जागा मागितल्या, नंतर 8 जागा मागितल्या, त्या जागा न मिळाल्यामुळं शेवटच्या क्षणी वंचितची एंट्री जी आहे आघाडीतली ती हुकल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याचा फटका जो आहे तो काँग्रेसला बसल्याचं आणि राष्ट्रवादीला तब्बल 23 जागांवर बसल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी वंचितचा उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याचं पाहायला मिळालं. अनेक जर मोठी उदाहरणं आपण पाहिली तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना जो आहे तो करावा लागला, स्वतः प्रकाश आंबेडकर यांना जरी पराभवाचा सामना करावा लागत असला तरी त्यांनी सुशीलकुमार शिंदेंना जी आहे ती पराभवाची धूळ चाकलेली आहे. त्यामुळे हे पूर्वानुभव पाठीशी घेऊन काँग्रेस सकारात्मक निर्णय घेईल या अनुषंगाने असं वाटतं का? संकेत, ज्या प्रकारे आपण बघितलं की 2019च्या ज्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका, त्यावेळी 2018मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. प्रकाश आंबेडकरांचा जो आधीचा पक्ष होता भारिप बहुजन महासंघ, तो पक्ष वंचितमध्ये विलीन करण्यात आला आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जवळपास लहान मोठ्या अशा 100 संघटना एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. आणि वंचित बहुजन आघाडीचा मुख्य उद्देश हा होता की वंचित जो समूह आहे त्या वंचित समूहाला त्यांचं लोकप्रतिनिधित्व मिळावं, त्यांना लोकसभेमध्ये त्यांनी स्वतःचे प्रश्न मांडण्याची संधी मिळावी, त्यांना विधानसभांमध्ये त्यांनी स्वतःचे प्रश्न मांडण्याची संधी मिळावी, या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली होती. ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत होता त्याचवेळी MIMचे जे आत्ताचे खासदार आहेत इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं की आम्ही सुद्धा वंचित आघाडीबरोबर आघाडी करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत असं विधान केलं. आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर 2018
2018ला जे आहे ते असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली होती आणि त्या जाहीर सभेमध्ये असं ठरलं की आपण यापुढच्या निवडणुका ह्या सोबत लढल्या पाहिजे, कारण मुस्लिम समाज हा सुद्धा वंचित आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये समावेश झालेले जे घटक आहेत तो सुद्धा वंचित आहे, त्यांना आपण प्रतिनिधित्व मिळू. त्या अनुषंगाने त्यांची आघाडी झाली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये 48 जागांवरती निवडणूक लढवली. स्वतः प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या 2 जागांमधून त्यांनी निवडणूक लढवली. जरी त्यांचा पराभव झाला असले संकेत, तर त्यांच्या वंचित आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी 41 लाख मतं मिळाली आणि जवळपास एकूण मतांची टक्केवारी बघितली तर 7.4% मतदान हे वंचित आघाडीला मिळालं होतं. आणि या वंचितच्या मतदानामुळे कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 लोकसभेचे उमेदवार यांचा पराभव झाला होता संकेत. आणि ही खूप मोठी बाब म्हणावी लागेल. आणि त्याच प्रकारे आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी वंचित बहुजन आघाडी आणि MIM एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी वंचितच्या उमेदवारांनी 21 जागांवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संकेत. हा पूर्वानुभव लक्षात घेता काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा चालू आहे असं सांगतात. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर म्हणतात की आम्ही वंचित आघाडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहोत, पण आम्हाला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. आमची युती ही ठाकरे गटासोबत झालेली आहे आणि आमचे वकील जे आहेत ते सध्या उद्धव ठाकरेच आहेत. पण आता इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या, पण इंडिया आघाडीच्या कोणत्याच बैठकीचं निमंत्रण हे वंचित आघाडीला देण्यात आलं नव्हतं. त्या अनुषंगाने आज जेमतेम 4 ते 5 महिने शिल्लक आहेत लोकसभेसाठी, अजूनही त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. त्याच अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकरांच्या वतीनं जे आहे वंचित आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीला पत्र देण्यात आलेलं आहे आणि यावरती इंडिया आघाडी कोणत्या दृष्टिकोनातून यावरती त्यांना रिप्लाय देते, कसा प्रतिसाद देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यावरती जर पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला, त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर कुठंतरी वंचित आघाडी कुठंतरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी योग्य तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाही तर संकेत परत एकदा वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे कुठंतरी महाविकास आघाडीची मतं ही विभागल्या जातील आणि त्याचा फायदा थेटपणे महायुतीला होईल असं स्पष्ट आहे संकेत. राजरत्न, या सगळ्या घटना घडत असताना आज वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या जितरत्न पटाणी यांनी एक ट्विट केलेलं आहे, जे ट्विट व्हायरल देखील होताना पाहायला मिळतंय. ज्या ट्विटमध्ये एका नाना पटोलेंच्या कथित व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख जो आहे तो उल्लेख करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आणि ज्या चॅटमध्ये स्पष्ट दिसतंय की वंचितला सोबत घ्यायचं नाही असं नाना पटोले एका विश्वसनीय पत्रकाराला ऑफ द रेकॉर्ड बोलल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या व्हायरल चॅटमुळे आता काँग्रेस कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, ज्या प्रकारे आता ही चॅट व्हायरल झाला त्याच्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले जे आहेत प्रदेशाध्यक्ष ते अडचणी आल्याचं पाहायला मिळतं. कारण ज्या प्रकारे एका बाजूला वंचित आघाडीला झुलवत ठेवण्याची जी भूमिका सध्या काँग्रेसकडून असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जाते, त्यावरती कुठेतरी प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव बघितला तर संकेत हे रोखठोक निर्णय घेणारे नेते आहेत. ते असं वंचित आघाडी किंवा काँग्रेस आघाडी निर्णय घेईल त्यावरती मी अवलंबून असेल असं नसतं. ते थेटपणे निर्णय घेतात आणि त्यांच्या थेटपणे निर्णय घेण्याचा फटका हा काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर जे आहे वंचित आघाडीसोबत युतीसाठी चर्चा केली पाहिजे संकेत. नक्कीच राजरत्न, तू ज्याप्रमाणे सांगितलंस अगदी त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जी आहे ती काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याचं पाहायला मिळालं होतं की जर ठाकरे गटाने किंवा महाविकास आघाडीमध्ये आम्ही गेलो नाही तर आम्ही महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेच्या जागा आहेत त्या स्वतंत्रपणे लढू असं प्रकाश आंबेडकर म्हटले होते. त्यानंतर आता इंडियामध्ये वंचितला करून घेण्यासाठी हालचाली देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र वंचितची इंडिया आघाडीत एंट्री होणार का, राज्य पातळीवर मवियामध्ये एंट्री होणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट जे आहेत तो वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. त्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.